हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात। मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज मी छान ड्रेस घालून असा रेडी झालेली आहे, कारण का आम्हाला जायचं आहे बाहेर। आम्हाला म्हणजे मी आणि राज तर आम्ही दोघं बाहेर चाललेलो आहोत। बाहेर कुठे म्हणजे आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत, 4:30 पावणे 5 झालेले आहेत। घड्याळ थोडं पुढे म्हणून असा टाइम सांगते। राज खूप महिने ज्याची वाट बघत होता ते आज त्याला मिळणार आहे। तर काय मिळणार आहे ते तुम्हाला थोडं थोडं थंबनेलवरून कळलंच असेल, ज्यांना नाव माहिती आहे तर थोडं तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल। आणि बाकी आता आम्ही जातोय तिथे ती वस्तू किंवा ती गोष्ट पिकअप करायला किंवा आमचा न्यू फॅमिली मेंबर आणायला आम्ही चाललेलो आहोत। आमचा फॅमिली मेंबरच असणार आहे तो, तर आणायला आम्ही त्याला घ्यायला चाललेलो आहोत। तर चला मग निघायचं ना राज? लेट्स गो। तर राज खूप जास्त एक्साइटेड आहे। खूप जास्त ना राज? खूप खुश आहे। जेव्हा कॉल आला त्यांचा कधी जायचं असं झालंय, त्याला खूप एक्साइटेड आहे तो। तर ॲट लास्ट आता निघालोय, कारण का गरमी खूप आहे, उन्हाळा आहे, त्यामुळे मग म्हटलं संध्याकाळीच जरा निघूया। आणि आता आम्ही रेडी झालो आहोत। राजनी पण छानसं शर्ट घातलेलं आहे, मस्त मीच घेतलेलं त्याला, माझ्या चॉईसचं आहे। येस, तर आम्ही दोघं असे रेडी झालेलो आहोत आणि आता माईला एक चाललेलो आहोत वस्तू आणायला। काय ती तुम्हाला कळेलच। चला, मी पण एक्साइटेड आहे। चला ठीक आहे। तर आता जी वस्तू आणायची आहे त्याच्यासाठी आम्हाला रिक्षा करून जावं लागणार आहे। आता रिक्षा करूनच जाणार आहोत आम्ही। ओला रिक्षा नाही केली कारण का त्याच्यात परत टाईम जाईल, ते पटकन येत नाहीत ना, म्हणून मग आता बाहेरूनच रिक्षा बघतो, कारण का आम्हाला जायचं आहे शीळ फाट्याला। चल, तर आता मध्येच ही एक क्लिप जॉईन करते। ही ॲक्च्युली सकाळी मी आमच्या बिल्डिंगच्या आवारात गेलेली ना, तर तिकडची क्लिप आहे। आमच्या बिल्डिंगमध्ये बघा असं फरशा लावण्याचं काम चालू आहे। तर आता जस्ट सिमेंटची घोटाई वगैरे झाली आहे आणि फरशा लावायच्यात। ही आहे आमच्या बेडरूमच्या बाल्कनीची खिडकी दिसते, त्याच्यात माझी अशी बाग आहे, अशी झाडं मी खिडकीमध्ये लावलेली आहेत हँगिंग कुंड्यांमध्ये। आणि ही बिल्डिंगच्या बाहेरची झाडं बघा कशी छान फुललेली आहेत। आणि हे जे जास्वंदीचं झाड आहे ना, हे मी पुण्यावरून अगदी लहान छोटंसं घेऊन आलेली, 8-9 वर्ष झाली या झाडाला, पण आता इतकी सुंदर जास्वंदीची फुलं येतात ना, अगदी मस्त भरतं। बहर आला ना का छान झाड अगदी भरून जातं। आता पाऊस पडला का मग फुलं कमी होऊन जातील। आणि ही आहे आमची हॉलच्या खिडकीतली माझी बाग। तर इथे पण मस्त जास्वंदीची फुलं आली आहेत बघा, खूप छान। मागे पण मी दाखवलं होतं, आता 2 फुलं आलेली आहेत सुंदरशी, आणि कळ्या पण आहेत। तशी मस्त अशी बाग आज आमची बिल्डिंगची फुललेली आहे। तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते। हे पानाचं झाड आहे, पानाचा वेल आलेला आहे, तर तो पण असं मस्त फ्लो होतो आहे। आता त्याला बांधावं लागेल थोडं वर घेऊन। तर मेन म्हणजे मला तुम्हाला आमचं जास्वंदीचं झाड दाखवायचं होतं, म्हणून मग बॅकयार्डमध्ये घेऊन आली आहे आमच्या बिल्डिंगच्या। तर सकाळीच एवढी सारी जास्वंदीला फुलं बघितली आमच्या हॉलच्या खिडकीतून, आणि गॅलरीतून पण दिसतातच ना, तर म्हटलं चला आज तोडून घेऊया ही फुलं। आणि बघा केवढी सारी फुलं मिळाली आहेत मला, मस्त अशी फुलं आली आहेत। अजून वर पण आहेत, ती पण तोडून घेते आणि तुम्हाला दाखवते तीसुद्धा। तर असे मस्त फुलं मिळाली आहेत बघा आज पूजेसाठी। तर छान पूजा होणार आहे आज माझी। किती छान दिसतं आहे बघा। आणि आता मेन म्हणजे तुम्हाला अजून एक गंमत दाखवायची आहे। तर आमच्या बिल्डिंगच्या मधल्या झाडाला बघा किती सुंदर फणस लागलेले आहेत आणि अगदी तयार झालेत, मोठे झालेत। तर हे सुद्धा दाखवायचं होतं। तर हा व्हिडिओ अपलोड करेपर्यंत मला वाटतं हे काढून पण झालेली असतील आमचे, आणि खाऊन पण झालेली असतील। तर छान अगदी तयार झालेले आहेत आणि ते काढायचेच आहेत, आज उद्या ते काढणार आहोत आम्ही। तर बघा किती छान फणस आलेले आहेत, आणि सगळ्या बिल्डिंगमध्ये मग ते सगळे वाटून आम्ही घेणार आहोत। मस्त लागलेत की नाही फणस? तर पावसाळ्याआधी हे सगळे काढून घ्यायचे आहेत। परत झाडांचं ट्रिमिंग वगैरे पण आहे, कारण का आमच्या बिल्डिंगच्या भोवती बरीचशी झाडं आहेत, तर त्यांचं ट्रिमिंग वगैरे करावं लागतं पावसाळ्याच्या आधी। तर अशी बरीचशी कामं आहेत। आणि आता आम्ही रिक्षा केलेली आहे, आणि रिक्षा करून आम्ही चाललेलो आहोत शिळफाट्याला। शिळफाट्यावर आलेलो आहोत, जवळ आलं आहे। एक्साइटेड? Too much excited. Way too much.
चल, राज हेल्मेट वगैरे घेऊन आलाय, तयारीत आलाय. आता तुम्हाला कळलंच असेल. तर तेथे गाडी रिसीव करायला आलो आहे, तुम्हाला आता कळलंच असेल. आम्ही गाडी रिसीव करायला आलो आहे. तर राजची फर्स्ट बाईक, हां राजची फर्स्ट बाईक असणार आहे ते. ठीक आहे, इथे आलो आहे पण इथे लाईटच नाही, त्यामुळे मग जरा बाहेर थांबलो आहे. बघा पुठ्ठ्याने हवा घेते मी, एक तर गरम एवढं होतं आहे आणि लाईटच नाही आहे इकडे. आता ते गाडी रेडी करतायत देण्यासाठी. मला वाटतं पेट्रोल वगैरे टाकत असतील आणि क्लीन करून वगैरे ठेवत असतील. त्यामुळे मग आम्ही जरा बाहेर थांबलो इकडे वेटिंगवरून. तर आम्ही ज्या ॲक्सेसरीज वगैरे सांगितलेले ना, तर त्या अजून अवेलेबल नाही झाल्या आहेत आम्हाला. तर त्या जेव्हा अवेलेबल होतील तेव्हा मग परत आम्हाला यावं लागेल इकडे आणि ॲक्सेसरीज लावून घ्याव्या लागतील. चला, इथे गाड्यांमुळे माझा आवाज कितपत येतो आहे मला माहिती नाही, जास्त येत नसेल. माझ्या मागे पण बघा सगळ्या गाड्या आहेत लाईनीत लागलेल्या इकडे. चला, तर आता 1 महिन्याच्या वेटिंग नंतर ॲट लास्ट आम्हाला आमची बाईक मिळालेली आहे, रॉनिन. तर ही आहे आमची बाईक रॉनिन. काय मग राज, राहत तिच्या जवळ उभा, तुझीच आहे ती. तर जवळजवळ 1 महिन्याच्या वेटिंग नंतर आम्हाला आज ॲट लास्ट गाडी मिळालेली आहे, कारण का खूप हाय ऑन डिमांड आहे रॉनिन. हे काय आहे? ओके, हे गाडीचं कवर दिलेलं आहे, हेल्मेट आहे, रॉनिनचंच आहे हेल्मेट. चला, आणि राज ज्या मोमेंटची अगदी आतुरतेने वाट बघत होता तो मोमेंट आलेला आहे बाईकची, ही त्याला मिळालेली आहे. तर आत्ताच घरी आलो रॉनिन घेऊन, आणि राज गेलाय नारळ आणायला आणि हार वगैरे आणलाय मी. हार वगैरे आता येताना घेऊन आले. नारळ आणायलाच विसरले, नारळ आणि पेढे. तर आता त्याला म्हटलं जा पटकन नारळ पेढे घेऊन ये, कारण की त्याला त्याच्या बडीजना पण दाखवायची आहे गाडी. त्याचे खूप लहानपणीचे मित्र आहेत, 3 मित्र आहेत त्याचे, एकदम बेस्ट फ्रेंड आहेत, अगदी त्याचे भावंड असल्यासारखे. तर त्यांना दाखवायला घेऊन म्हणजे जायची आहे त्याला गाडी. तर म्हटलं घेऊन जा, पहिले आपण पूजा करून घेऊ पटकन गाडीची प्रथेप्रमाणे. त्याची पहिली गाडी आहे ना, तर म्हटलं चल पूजा वगैरे करून घेऊया. आणि आता त्यांनी हे वेलकम गिफ्ट दिलंय मला, वेलकम गिफ्ट दिलेलं आहे रॉनिनचं, हे आहे बघा त्याच्यावर. तर आता मी ओपन करून बघते काय त्याच्यामध्ये काय दिलंय ते बघूया. आता काय ना, फर्स्ट टाइम असं होत आहे की एवढी मोठी वस्तू घरात आली आहे आणि हर्षद आमच्या सोबत नाहीये. तर काय करणार ना, हर्षद ऑफिसला आहे, त्याला ऑफिसला जावं लागतंय. इव्हन संडेला पण तो ऑफिसलाच होता, सॅटर्डेज पण त्याला जावं लागतंय, संडेला पण जातोय कामावरच. आता खूप महत्वाची कामं चालू आहेत त्याची ऑफिसमध्ये, त्यामुळे त्याला जावंच लागतंय ऑफिसला. त्याला काही करू नाही शकत, त्यामुळे मग राज आणि मी दोघंच करतोय. आता आल्यावर तो ऑफिसमधून येईल तेव्हा रात्री गाडी बघेल, तर तोपर्यंत म्हटलं आम्ही पूजा करून घेतो दोघं जण, कारण का एवढ्या वेळ त्यांच्या ह्याला राजला घेऊन पण जायची ना गाडी मित्रांसोबत, मित्रांना दाखवायला. तर म्हटलं ठीक आहे घेऊन जा. आणि पूजा करता पण हर्षद येईपर्यंत खूप रात्र होणार आणि मग त्याच्यामध्ये पूजा वगैरे करणार. अच्छा, तर ह्या बॉक्समध्ये बघा अशी कीचेन दिलेली आहे त्यांनी रॉनिनची, अशी मस्त अशी लेदरची कीचेन आहे. आणि हा मग दिलेला आहे असा, हे त्यांचं वेलकम गिफ्ट आहे. आणि हे काय आहे बघूया. येस, हा स्कार्फ दिलेला आहे असा, छान आहे. असा स्कार्फ दिलेला आहे मोठा, चांगला आहे. प्रिंट म्हणजे अगदी बाईकला शोभेल असं दिलेलं आहे.
आणि मस्त असा मग दिलेला आहे. आता हा राज वापरे, पण राज चहा कॉफी काही पित नाही, त्यामुळे मीच वापरणार आहे. तर छान गिफ्ट दिलंय. आणि मेन कीचेन तर हवीच होती. 2 कीज आहेत रॉनिनच्या. एक आता राज घेऊन गेलाय, एक मी सेपरेट केली. तर की पण सुंदर आहे याची, छान आहे. आता राजाला मस्त पूजा वगैरे करून घेतो गाडीची. फर्स्ट टाइम हर्षद नाहीये तर खूप कसं तरी वाटतंय एकदम. केलं चला, आता पूजा करून घेतो गाडीची. राज आणि मीच होत, हर्षद नाही आहे. पण एनिवेज गाडी नवीन असतानाच पूजा झाली पाहिजे, म्हणून आता पूजा करून घेते. गाईज आमची विगो स्कूटर, ही आमची विगो आणि ही रॉनिन सुद्धा खूप वर्ष आम्हाला साथ दिलेली आहे. हो. तर रॉनिन ही TVSची गाडी आहे आणि आम्ही त्याचं मिड व्हर्जन घेतलेलं आहे. ह्याचे फीचर्स खूप चांगले आहेत. मेन म्हणजे ह्याला ड्युअल ब्रेकिंग सिस्टम आहे, अँटी स्किड आहे ही गाडी. त्यामुळे मग हे फीचर मला खूप जास्त आवडलं, म्हणून मी ही घेतलेली आहे. चारकोल एम्बर ह्याचा कलर आहे, म्हणजे ह्याचं व्हर्जनच चारकोल एम्बर म्हणून ही गाडी ओळखली जाते. तर अशी दिसते आमची रॉनिन. तू घालतोयस का? नाही चालेल ना, तू पण घाल. हो हो. तर मुलं म्हटली ना का त्यांना बाईकचं क्रेज जरा जास्त असतं, त्यांना कार वगैरेपेक्षा बाईक चालवायला खूप जास्त आवडतं. तर ठीक आहे, आमची स्कूटरही तशी आता जुनी होत चालली आहे. म्हणजे ऑलरेडी तिला 14-15 वर्ष झाली घेऊन. तर नवीन गाडी हवीच होती, तर मग आता ही घेतली आहे बाईक. आता नारळ फोडला, पण आता राज बघा किती घाबरतोय गाडीवर पाणी शिंपडायचं, कारण का पाणी शिंपडलं तर त्याच्यावर डाग पडतील ना, म्हणून तो पाणी शिंपडत नाही. छान वाटतं. साईड प्रोफाईल गरम बघा. हो, खूप गरम. चला, आमच्या बिल्डिंगचं इथे काम चालू आहे, म्हणून आम्ही रॉनिन आणायला उशीर केला ॲक्च्युली थोडासा. नाही अजून तरी 1 महिना आपण वाट बघितली ना. हो, नाही 2 महिने बघितले. आणि हे बघा इथे असं काम चालू आहे बिल्डिंगचं सगळं. अजून लाद्या वगैरे बसायच्या आहेत, सिमेंट वगैरे घातलं आहे, सगळं केलं आहे. आता हा घास पहिला पेढा राजला. हे राज, पहिला पेढा तुला. एक सिंगल मीच खाते. आईला पण देतो, माझे हात खराब आहेत. चला आता पूजा वगैरे करून झाली. हर्षदची वाट बघतोय, तो पण येईल कधी, त्याला तो पण एक्सायटेड. ह्यांनी पण लगेच त्याच्या मावशीला फोन लावला, म्हणजे माझ्या बहिणीला, आणि त्याच्या बहिणीला सुद्धा, आणि सांगून टाकलं घेतली गाडी. कारण का आम्ही कोणालाच सांगितलं नव्हतं. आता मला पण नेशील ना ड्राईव्हला? आईला पण नेणार होता ड्राईव्हला मी. आता जिथे जायचंय मस्त आम्ही फिरू, मावशीकडे पण जाऊ बाईकने. नंतर फ्युचर ब्लॉग्स मध्ये तुम्हाला ते पण कळेल, ते पण दिसेल. आता मला फिरायला राज घेऊन जाऊ शकतो बाईकवर, आणि पप्पा आणि मी पण जाणार, आणि पप्पा हे लोक पण जातील, तेव्हा मी स्कूटर वापरेन. तेव्हा तुला स्कूटर वापरावी लागेल, तेव्हा आम्ही बाईक घेऊन जाऊ. तर बाईक वगैरे काही हल्ली बऱ्या पडतात, आणि ट्रॅफिक मध्ये वगैरे पण खूप बऱ्या पडतात त्या. तर आता जेवण वगैरे व्हायचंय, मग आता भूक वगैरे आहे की नाही? मला तर भूक सकाळपासून, मी सांगतोय की मी सकाळी मला बिलकुल पण भूक नाहीये. सकाळपासून काही नाही खाल्लंय, कारण की सकाळी जसं डीलरशिपचा कॉल आला तसं मला भूक लागलेली ऍक्च्युली, पण जसं कॉल आला की नंतर मग मला भूक म्हणजे गेलीच एकदम. ती आता भूक नाहीये मला. आणि आता कदाचित मी मित्रांना पण थोडंसं भेटून येणार आहे, तर मग त्यांच्यासोबत थोडं काहीतरी खाऊन घेईन मी. म्हणजे त्यांच्यासोबत छोटी पार्टी कधी असंच काहीतरी खाऊन घेऊ आम्ही. चला, तर म्हणजे आता पप्पाचं आणि माझंच जेवण आहे मग फक्त. तुमचं दोघांचं जेवण ठीक आहे, आमच्या दोघांचं आहे, पण ते पण मला करावं तर लागेलच ना. आता मला जेवणाला पण, आणि गरमी, बापरे आज गरम इतकं होतंय की गरमीनेच अर्धा जीव झालाय. आणि त्यातून तिथे लाईट नव्हता, त्यामुळे काही नाही. मला वाटलं एसीत मस्त बसेल, पण ते पण नाही झालं.
आणि मस्त राज घेऊन आला मला. म्हणजे त्यांनी ऍक्च्युली त्याचे बडीज आहेत ना, त्यांच्या बाईक्स वगैरे त्यांनीच शिकवलंय त्याला बाईक वगैरे चालवायला. आणि त्यांच्या बाईक्स आहेत ना, तर ते ह्याला चालवायला वगैरे द्यायचे आणि त्यांनी शिकवलं सुद्धा. तर आता त्यांच्यासाठी पण सरप्राईज आहे, त्यांनी सांगितलं नाहीये. आता त्यांना हा सरप्राईज द्यायला चाललाय. डायरेक्ट नेऊन त्यांच्या समोर उभे करणार. आणि रॉनिन बघितल्यावर तर काय, तुमची फेवरेट आहे ना. कारण की मी त्यांना सांगितले की मी एक स्कूटर घेतोय, हा, असं सांगितलं, एक ब्रँड न्यू स्कूटर घेतोय. तर मग त्यांना एक्सपेक्टेड नाही की मी एक बाईक रॉनिन घेतोय, आणणार बाईक घेणार आहे असं त्यांना माहिती नाही. बाय द वे, त्या बाईकची किंमत आहे 1,83,000 ची बाईक. 80 to 83,000 पर्यंत तुम्हाला ऑन रोड पडू शकतो. ऑन रोड पडते ती. आणि ऍक्सेसरीज वगैरे त्याचे वेगळे. तर आम्हाला पण ऍक्सेसरीज अजून असेंबल करून घ्यायच्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बॅकरे, वायझर आहे, फुटरेस्ट आहे. फुटरेस्ट म्हणजे काय ना, लेडीज साठी ते फुटरेस्ट वगैरेला पाहिजे, चढायला उतरायला बरं पडतं. तर ते त्या 3 गोष्टी तरी आम्हाला लावून घ्यायच्या आहेत. वायझर मला आवडतं म्हणून याला म्हटलं वायझर पण लावून घेऊ. आणि बाकी तुम्ही बघितलंच, गाडीचं कव्हर, हेल्मेट, की चेन, ह्या सगळ्या वस्तू तर गाडीसोबत आल्या. आणि शिवाय बॉक्स पण क्यूट आहे ना त्याचा, चांगला आहे. म्हणजे त्यांनी ब्लॅक कलर मध्ये सगळं दिलंय, असं ते छान वाटतं. बाईकशी कोऑर्डिनेट करणारं सगळं दिलेलं आहे. तसाच तो स्कार्फ पण तसाच दिलेला आहे. चला तर मग आता मी लागते जेवणाला. आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? म्हणजे आमचा एक छोटासा आनंदाचा क्षण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मी आज. आणि आम्ही तर हॅपी आहोतच. तुम्हाला कसं वाटलं हे सगळं बघायला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.